पहिल्यांदा सगळ्यात पहिले वसई विरारमध्ये मोमोज मीच आणले. चालू करायचं असेल काय सांगशील त्यांना? आणि त्यांना बिंदास करा, रिस्क आहे पण त्याच्यात मजा येते. रिस्कमध्ये कायम मजा येते. रेसमध्ये मजा आहे असं म्हणतेस रिस्कमध्ये खरंच मजा आहे. तू? अच्छा. तुम्ही धंदा स्वतःचा 500 म्हणजे लाख रुपयाचा नोकर बनण्यापेक्षा 500 रुपयाचा मालक बना. करूया व्यवसाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मंडळी. आपण सध्या आहोत आगाशी या रोडवर. माझ्या मागे पाहू शकता हा विवा गोकुल आर्केड म्हणून मॉल आहे आणि अगदी त्याच्या समोर हा डॅडीज मोमोज कॉर्नर म्हणून एक फेमस, अतिशय ह्या एरियातील सर्वात फेमस मोमोज कॉर्नर आहे. आता आपण त्यांच्या ओनरशी त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि पाहूया काय काय स्पेशालिटी आहेत. तेजस नमस्कार, कसं आहे? एकदम मस्त. कसं चाललंय? एकदम मस्त. अच्छा तेजस, आम्ही फार ऐकून आहे डॅडीज मोमोजबद्दल. पहिले तर आमच्या व्ह्युअर्सला ॲड्रेस सांग, कुठे आहे? ॲड्रेस परफेक्ट गोकुल टाउनशिप नाक्यावरती, पराग मेडिकलच्या समोर एकदम, किंवा मारुती शोरूमच्या एकदम बाहेर. मंडळी बघू शकता इकडे मारुती शोरूम आहे. एक्झॅक्टली त्याच्या बाहेरच तुम्हाला इथे डॅडीज मोमोज हा इकडचा सुप्रसिद्ध मोमोज कॉर्नर तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस, कशी स्टार्ट झाली? आम्ही ऐकलंय तू वयाच्या 14व्या वर्षापासून व्यवसाय करतोय, बरोबर आहे? हो. कसं सुचलं वयाच्या 14व्या वर्षी व्यवसाय? काम करत होतो 2 दिवस इकडे गाडी विकण्याच्या ह्याच्यामध्ये, सेलिंगच्या ह्याच्यात. अच्छा. तेव्हा जमलं नाही, मग विचार केला आपण स्वतःच व्यवसाय करूया. पण तू हे कधीची गोष्ट सांगतोयस आम्हाला? किती वर्षाचा होतास तू तेव्हा? 2015 2015 साली. अच्छा. 2015. हा, तेव्हा मी तुझं वय काय होतं? 14 वर्षाचा होतो. तू 14 वर्षाचा असताना काहीतरी व्यवसाय सुरू मी व्यवसाय सगळ्यात पहिले ताक विकलेलो गाडीवरती, 2 व्हीलरवरती. वयाच्या 14व्या वर्षी ताक विकलेलंस हो, तू. हो, हो. मंडळी पाहू शकता वयाच्या 14व्या वर्षी मुलं व्यवसाय काय अभ्यासही करत नाही, पण तू व्यवसायात तो मी पण नव्हता गेलेला. व्यवसायात उडी मारली. तू वयाच्या 14व्या वर्षी ताक विकलं पहिले गाडीवर, आणि त्याच्यानंतर मग हा मोमोज व्यवसायाकडे कसा वळलास? तेव्हा ॲक्च्युली माझ्या आईने पाहिलेलं आणि पप्पांनी तेव्हा सपोर्ट केलेला. मग प्रॉपर एक अशी गाडी बनवून वगैरे आम्ही पहिल्यांदा सगळ्यात पहिले वसई विरारमध्ये मोमोज मीच आणले, म्हणजे आम्ही आणले. मंडळी तुम्ही मोमोज ऐकलंच असेल, वसई विरार मधलं सर्वात पहिलं मोमोज कॉर्नर हे आमचं होतं, आपलं होतं. ते म्हणजे डॅडीज मोमोज कॉर्नर, बरोबर? तेजस, मग हे सर्व पदार्थ वयाच्या 14व्या वर्षी सुरुवात केलेले, माहित तर नसेल तुला हे कसे बनवतात? कशी सुरुवात झाली मग तुझी? तेव्हा ॲक्च्युली मदत करणारे खूप चांगले लोक होते. अच्छा. सगळं समजवलं, शिकवलं, खूप चुकलो. पप्पा मम्मीचा साथ होता, पप्पांचा स्पेशली, आणि आज आहे तो आहे त्यांच्याशी. आता किती वर्ष झाले आपल्या व्यवसायाला? म्हणजे नाही 8-9 वर्ष झाली. आणि मग कसा अनुभव आहे? खूप सुंदर आहे. लोकांचं भरभरून प्रेम आहे. भरभरून. आम्ही पाहतोय तसं, म्हणजे फार गर्दी असते मंडळी इथे, अफाट गर्दी असते. आणि मग तू म्हणालास पप्पा व्यवसायाला हेल्प करतात, मग पप्पांशी पण बोलून घेऊया आपण. मामा नमस्कार. नमस्कार. मामा, आपल्या व्यवसायाला आता बरीच वर्ष झाली आहे, काय अनुभव वाटतो? आता तेजसने एवढी लहान, म्हणजे एकदम त्याच्या छोट्या वयात त्याने लहान वयात त्यांनी खूप मोठी झेप घेतली आणि त्याच्यात बऱ्यापैकी सक्सेस पण झाला आहे. खूपच चांगला सक्सेस मिळालेला असं म्हणता येईल. आणि मग तुला काय वाटतं, आता त्याने वयाच्या 14व्या वर्षी व्यवसाय चालू केलेला आहे, बरोबर आहे? तर मग तुला काय आवडलं असतं? त्याने जॉब केलेला की बिझनेस केलेला? बिझनेस केलेलाच आवडला असता, आणि सध्या तो बिझनेसच करतोय. हो. खूपच छान गोष्ट आहे. आणि मामा, मग हा तर आपला घरगुती व्यवसाय आहे, बरोबर मामा? तर मग कसे, म्हणजे मामी वगैरे सगळेच हेल्प करतात का? सगळे बनवतो आम्ही. पर्टिक्युलरली तेजस आणि त्याची आई दोघं मोमोज बनवतात. माझं काम फक्त पुऱ्या लाटण्याचं असतं. नाही, नोकरीच्या तर मी सुरुवातीपासूनच विरोधात आहे. अच्छा. मला नोकरी करणं आवडत नव्हतं, पण परिस्थितीमुळे नोकरी करावी लागली आणि ती वेळ मुलावर येऊ नये म्हणून मी त्याला सपोर्ट केला. अच्छा. आणि त्यांनी पण बऱ्यापैकी पिकअप केलं. पूर्वी आम्हाला म्हणजे तो शिकला चांगला, आणि आता आम्ही सर्व व्हेज, नॉनव्हेज, पनीर जे काय मोमोज आहेत ते आम्ही स्वतः घरी बनवतो. अच्छा. तो स्वतः मसाला, चिकनचा मसाला वगैरे बनवतो. आणि आमच्यासारखा चिकन मसाला म्हणजे तुम्ही इतर ठिकाणी का, माझी चॅलेंज आहे, तुम्ही आमच्याकडे खाल्ल्यानंतर परत एकदा याल आमच्याकडे. अच्छा.
माणूस रिपीटेड येतो, अच्छा, अरे विजिट वा. करतो तो. अच्छा, रिटर्निंग कस्टमर आहेत म्हणजे. येस. अच्छा, चला तेजसकडे जाऊया. तेजस, मग आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मोमोज मिळतात? आपल्याकडे टोटल 3 टाईपचे मोमोज मिळतात. अच्छा त्याच्यामध्ये पहिले तर स्टीम मिळतात, तंदूर, त्याच्यानंतर एक तडका येतो. अच्छा तडक्यामध्ये पहिले फ्राय होतात आणि मग त्याचे तंदूर होतात आणि मग इकडे आला अजून एकदा त्याला तडका दिला जातो. अच्छा त्याच्यावरती ग्रेव्ही वगैरे येते, ते सगळ्यात चांगले. आणि एक तंदूरमध्ये आमच्याकडे स्पेशालिटी आमची मलाई असते, अच्छा. मलाई तंदूर, तीही मस्त असते. तडका त्याच्यासाठी मोमोज, येतात. तडका मोमोज हे आम्ही पहिल्यांदाच ऐकतो हा पहिल्यांदा, तेजस. हा. सहसा काही ऐकलेलं नाही आहे. नाही, ती पण आमच्याकडेच पहिल्यांदा स्टार्ट झाली त्याची तडक्याची. हां, तेजस, मग टाईम काय असतो आपला आपला- स्टॉलचा? इव्हनिंग 4 o'clock, म्हणजे आफ्टरनून 4 o'clock ते रात्री 10:30पर्यंत, 10-10:30. 8, 9:30, 8, 8:30पर्यंत आलात तर सगळं भेटेल. नंतर मग असं संपत जातं, अच्छा मग खूप लोक रिटर्न जातात. अच्छा अच्छा. तेजस, आता बरेच वर्ष झाले तू व्यवसायात आहेस, हो, तर मग आपले यंगस्टर्स असतील ज्यांना मोमोजचा व्यवसाय चालू करायचा असेल, काय सांगशील त्यांना? आणि त्यांना करा, बिंदास करा. रिस्क आहे पण त्याच्यात मजा येते. रिस्कमध्ये कायम मजा येते. रेसमध्ये मजा आहे असं म्हणतेस हा, रिस्कमध्ये खरंच मजा आहे. तू? अच्छा. तुम्ही धंदा स्वतःचा 500 म्हणजे ₹1,00,000 नोकर बनण्यापेक्षा ₹500 मालक बना. हो, काय हे सगळ्यात क्या चांगलं बात आहे. आहे, क्या बात आहे. आपल्याला सांगणारी लोक ₹1,00,000 नोकर बनण्यापेक्षा ₹500 मालक बना, क्या बात आहे. आणि हे आता जे बनतायत ते कुठले मोमोज आहेत? व्हेज तंदूर आहे. व्हेज तंदूर. अच्छा. मंडळी बघू शकता तुम्ही, जर विरार या ठिकाणी असेल आणि घरगुती मोमोज खायचे असेल, हे पूर्ण होममेड मोमोज आहेत मंडळी. पूर्ण हे यांचं पूर्ण कुटुंब या व्यवसायात गुंतलेलं आहे. तर तुम्हाला कधी एन्जॉय करायचं झालं, मोमोज खायचे झाले, पार्टी वगैरे असेल तुमच्याकडे, तरी या ऑर्डर्स वगैरे घेतल्या जातात. मामा, आपल्याकडे पार्टीच्या पण ऑर्डर्स घेतल्या जातात. नंबर सांग मामा, जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर. 50 प्लेट, 100 प्लेट, व्हेज, नॉनव्हेज, पनीर सगळे करून देतो. अच्छा. आणि मग त्याच्याबरोबर मसाला पण देतो, आमची मलाई पण देतो. अच्छा. आणि मग कॉन्टॅक्ट डिटेल्स काय आपल्याला जर कुणाला कॉन्टॅक्ट करायचा झाला तर? तेजसला करायचा, तेजसचा नंबर ते आहे तेजस नंबर सांग बघू. 7499 7499 137 137 051. 051. मंडळी हा नंबर मी डिस्प्ले पण करीन, तरी तुम्ही हा नोट डाऊन करून घ्या. विरार या ठिकाणी असाल तर नक्की आणि नक्की भेट द्या डॅडीज मोमोजला. पाहू शकता तुम्ही, हे बघा इथे डॅडीज मोमोज. आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही वेगवेगळे बनतात. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही वेगवेगळे बनतात. चिकनची सळई वेगळी आहे आणि व्हेजची सळई वेगळी असते. चिकनचं बटर वेगळं, व्हेजचं बटर वेगळं, सगळं. मंडळी बघू शकतो आपण इकडे हायजीनचा प्रकार कसा मेंटेन केला आहे. चिकनचं बटर वेगळं आणि व्हेजचं बटर वेगळं. इवन सळई जी असते, सळई ती वेगळी ठेवण्यात आलेली आहे. हे बघा, बघू शकतो मंडळी आपण, हे व्हेज मोमोज आलेले आहे, व्हेज तंदूर मोमोज, बरोबर. Veg तंदूर मोमोज. याची प्राईस काय म्हणाला? त्याची 80 रुपीज. 80 रुपीज. 80 रुपयात खूप छान असे मोमोज दिसत आहेत. चला आपण ट्राय करूया आणि सांगूया तुम्हाला कसे आहेत ते. छान असे तंदूर केलेले आहेत. आणि त्याच्यावर कुठली कुठली चटणी दिलेली आहे जसं आपली? टोमॅटोची लाल चटणी जी आम्ही घरी करतो आणि ही हिरवी चटणी जी आमची मम्मी घरी करते. अच्छा, ही अच्छा होममेड आहे. दोन्ही पण होममेड चटणी आहेत. कशी आहे टेस्ट? अप्रतिम आहे, मस्त ते अप्रतिम आहे. काय सांगाल तुम्ही लोकांना जर इकडे यायचं असेल तर? नक्कीच आस्वाद घ्या, खूपच छान आहे, खूप टेस्ट आहे. तंदूरचं स्मूथ फ्लेवर खूप छान येतो याच्यातनं. व्हेजमध्ये व्हरायटी आहे, कमी मस्त आहे. कसे आहेत? मस्त आहे. छान आहेत. मला कसे वाटले? फिलिंग्स चांगले आहे, चटणी पण टेस्ट मस्त आहे. पहिल्यांदा आलो आहे पण चांगलं आहे, मस्त आहे, आवडले. आवडलं. व्हेज मोमोज करतोय, कसे आहेत मोमोज? छान, नेहमी येतोस? जिथे आम्ही मोमोज करायला गेले कमीत कमी 3 ते 4 वर्षाच्या वर झाले. 3 ते 4 वर्ष. कस्टमर अच्छा. 7:30-8 वाजता आले की तुम्हाला बेस्ट फ्रेश ऑथेंटिकेट आणि त्यांचे जे तंदूर मोमोज आहेत, स्टीम मोमोज आहेत,
आणि मलाई मोमोज आहेत. त्याची टेस्ट विरारमध्ये वन ऑफ द बेस्ट मोमोज. दुसरीकडे कुठे जे आहेत भरपूर ठिकाणी आहेत, पण क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामध्ये वन ऑफ द बेस्ट मोमोज आहेत. त्यामुळे आम्ही दुसरीकडे कुठेच जात नाही. अच्छा वन अँड ओनली दॅट इज मोमो. माझी मुलं तर इतकी विकी आहेत की दुसरीकडे कुठे नाही. अच्छा आणि दुसरा ब्रांचेस पण होतं तिकडे सुद्धा आम्ही जाऊन वन ऑफ द बेस्ट मोमो. अच्छा थँक्यू व्हेरी मच. मंडळी बघू शकतो आपण गर्दी